नमस्ते फ्रेंड्स, हे आमचा घरचा गणपती आहे. विसर्जनला चाललेत बाप्पा आमचे. 10 दिवस घरात राहून 11व्या दिवशी त्यांच्या गावी चाललेत ते. खूप मजा केली आम्ही 10 दिवस बाप्पांसोबत. व्हिडिओ टाकायचा म्हणजे मला टायमच भेटत नव्हता, म्हणून फक्त विसर्जनाचा व्हिडिओ टाकते आहे. बघा, तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर वगैरे करा. बाप्पांचं दर्शन घ्या. साईबाबाच्या रूपात आहे आमचा बाप्पा. पुरी फॅमिली आहे, पोरांचे फ्रेंड्स वगैरे आहेत. आरती चालली आहे शेवटची बाप्पांची. आरतीचं दर्शन घ्या सगळ्यांनी. खूप म्हणजे खूप दुःख पण वाटते गणपती चाललेत करून, पण त्यांच्या मम्मीकडे त्यांना पण जायचं असतं. खूप आनंद दिला बाप्पाने आम्हाला. खूप म्हणजे खूप बरं वाटलं बाप्पांसोबत 10 दिवस. टाईम कसं गेला काही समजलं नाही. शेवटचं विसर्जन, शेवटची आरती. हा माझा दुसरा पोरगा आहे जो आरती करतोय. आता ही तिची फ्रेंड आहे, मुलीची फ्रेंड आहे. आणि जे छत्री पकडून उभे आहेत ते माझे हजबंड आहेत. ही माझ्या मिस्टरांच्या भावाची मुलगी आहे, आरती करते ती. आता मुलाची फ्रेंड आली आरतीला. सगळ्यांनी मिळून थोडी थोडी आरती घेतली. शेवटची आरती आहे ना. याच्यात माझी पुरी फॅमिली आहे. आई, वहिनी, भाव आहे, भावाची मुलगी पण आहे. आणि माझे एक मुलगा एक मुलगी आहे. मोठा मुलगा आणि बारका नाही आहे, ते ऑर्डरला गेलेत. म्हणजे दुसऱ्या गणपतीचं विसर्जनच्या ऑर्डरला गेले. थोडा रस्तेपर्यंत आलेले, अर्ध्या रस्तेपर्यंत विसर्जनला, मग निघून गेले बाप्पाला शेवटचा निरोप देऊन. बघा आमची छोटीशी फॅमिली. कसं चाललंय विसर्जन नक्की कमेंटमध्ये सांगा मला. चालले बघा बाप्पा विसर्जनाला. तेव्हा ही आमची बदलापूरची नदी आहे. उल्हास नदीचं नाव आहे. पाणी भरपूर आलेलं, फुल पाऊस चालला होता त्या दिवशी. नदीचं पाणी वाढतीवर होतं, म्हणून नगरपालिकेवालेच विसर्जन करत होते. गेला बाप्पा पाण्यात आमचा. शेवटचं दर्शन देतात आहे बाप्पांचं. चालले बाप्पा, चालले गेले पाण्यात बाप्पा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती चालले गावाला, चेन परेना आम्हाला. गेले बाप्पा.